हे विश्व कुठे जायचं रे जेवायला? जेवायला चल, तुला अशा ठिकाणी नेणार आहे की नाही आता. फळा होशील तू, फळा खोळा खोळा रस्ता व्हायला पाहिजे बघ. जेवण एक नंबर मिळालं एक पाहिजे. नंबर जेवण रे. जेवण हार्ड मग नुसतं मिळून नाही मिळते तुला बुक्कीच अरे घालणार. मिळणार एक नंबर. गाडी चालवू काय आता, काय करतो, घालू कुठं? घालू कुठं? तुझं तर चालू की मी व्हिडिओ बनवतो रे. जेवण देणार तुला, छान जेवण देणार, एक नंबर. हे बघ आपल्याला फक्त चविष्ट मतलब असते, बाकी काय बी कुठं पण आपण रस्त्यावर बसून पण जेवतो. अरे चव आणि सगळंच एका छताखाली. एकदा जेवशील तर परत परत येशील, बोट चाटून खाशील. बघू बघ की अरे नुसता बोलत नाही, करतोय पण आपण तसं. बघू चांगलं जेवण देणार तुला, 100%. असं म्हणून विश्व मला मिरजकर टिकटीला घेऊन आलं. मिरजकर टिकटीचा दूध कट्टा आहे की नाही, त्याला लागून एक रस्ता खाली गेलाय. जरास पुढं आलं सा की नाही, बरोबर दूध कट्ट्याच्या मागच्या बाजूला सुधीन जेवण तयार आहे म्हणून बोर्ड दिसतोय. तो बोर्ड दिसला की त्याला लागून एक छोटा बोळात गेलाय. त्या बोळात आत आला सा, त्या बोळात आत गेला की एक छोटा गाडा दिसतोय. ह्या गाड्यावरच नॉनव्हेज कोल्हापुरी जेवण मिळते. 2-3 तेवढेच टेबल आहेत आणि ह्या काकीतलं सगळं जेवण बनवतात. जे काय बनवाय ते डोळ्यासमोर, ताटं लावण्यापासून जे बनवण्यापर्यंत सगळं समोर होते. दरवेळी म्हणता आपण रेट टाकत नाही म्हणून हे रेट पण घ्या. आणलीस की हो पांढरा चाला विषय येऊ हुक्का वाडा दादा. अरे तुला सांगितलंय काय, पियानी मला सांग फक्त तू. स्वर्ग सुख आहे. आहे म्हणजे ना? हॉटेलला बी असा रस्सा मिळणं एवढा भारी रस्सा आहे. स्ट्रीट साईडला मटण थाळी पहिल्यांदा ट्राय करावले आणि पांढऱ्या रस्स्यानं माझ्या अपेक्षा लय वाढवल्यात. लय म्हणजे प्रमाणापेक्षा बाहेर वाढवल्यात. बघतो आता आता जेवण क्वालिटी यायला लागते. येणार पिक्चर बी बाकी. याला म्हणायचा पांढरा रस्सा, एक नंबर. ह्याला म्हणायचा पांढरा रस्सा आणि पोरांनी पिलाय भसा असा. ह्या हॉटेलचं नाव सुधीन आहे. कोल्हापुरी अस्सल मटणाची थाळी यांच्याकडे मिळते. चपाती बिपाती किती तिथं वर्ष झाली छोट्याशा इथं अशा आपलं हे पोपाटात चालू आहे? करायचं चालू असते. हॉटेल? हा. सासऱ्यांपासून हा. काकींशी बोलल्यावर मला असं कळालं की हे मिरजकर टिकटीचं सगळ्यात जुनं हॉटेल आहे. जवळजवळ गेली 25 वर्ष झाले इथे जेवण बिवण बनवून देतात आणि यांच्या जेवणाची क्वालिटी तुम्हाला जीवनच सांगतो. ताटं बिटं सगळी समोर लावलेली आहेत आपल्या, त्यामुळं की नाही आपला विषयच नव्हता. आपण ढगात होतो. वास तर असला वारी सुटलेला की नाही बनवत्याला एंड. आम्ही लवकर 8:30 वाजता गेलतो, त्यामुळे एक टेबल आम्हाला मोकळाच दिसलेला. 8:30च्या टायमिंगला आपल्याला गळगळीत गेले जेवण मिळालं. आपण सांगितलेली 270ची स्पेशल थाळी, त्यात पांढरा तांबडा रस्सा, चिकन फ्राय, मटन फ्राय 270 रुपयाला. लाईट धर म्हणून सांगितलं. लाईट धर रे. फ्लॅश बार फ्लॅश व्यवस्थित थाळीवर. काय घेतलीस? मटन फ्राय घेतलीस काय चिकन खायला? मटन फ्राय सुधीन स्पेशल थाळी घेतलेली आहे आणि तुला जसं सांगितलं तसं खायचं आणि सांगायचं. नाद करायचा नाही, नाद. जाळ आणि दूर संगट, एक नंबर. आता पांढरा रस्सा पिलाय त्यामुळे डायरेक्ट मटन थाळीवर सुरुवात करतो. हे चिकन फ्राय आहे, मटन फ्राय. एवढं सायंटिस्ट मी बघालोय. पहिला टेस्ट आहे, पहिली बाईट. अरे तू खा रे, खा आणि मटणाची क्वालिटी मला सांग फक्त. मटन प्रॉपर शिजले. हा, टेस्ट पण अल्टिमेट आहे भावा. तांबडा रस्सा जरासा पिऊन बघ. हार्ड बघा रिॲक्शन म्हणजे बघा. पांढरा चांगला मी तिथं तांबडा नसतोय, तांबडा असतोय तिथं पांढरा. इथं दोन्ही पण रस्से क्वालिटी आहे. क्वालिटी सपोला विशेष सपोला बा. थँक्यू. लव यू इन्फिनिटी. काकी जेवण खरंच क्वालिटी एक नंबर मस्त होतं. थँक्यू एवढं भारी जेवण दिल्याबद्दल. स्वस्तात मस्त भागत्या म्हणून विश्व्यानं आजची स्पॉन्सरशिप घेतलेली.